बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल भ्रष्टाचारी जुमला पार्टीची 195 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. लोकसभेच्या 195 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. या यादीवर जर तुम्ही नजर टाकलीत तर महाराष्ट्रामधनं कृपाशंकर सिंह एक असं भ्रष्टाचारी नाव, या नावाला प्रवेश दिला जातो भ्रष्टाचारी जुमला पार्टीमध्ये आणि या नावाचं पहिल्या यादीमध्ये नाव देखील येतं. लक्षात घ्या, मला काय सुचवायचंय तुम्हाला. या कृपाशंकर सिंह सारख्या भ्रष्टाचारी माणसाचं बरं आरोप कुणी केले होते तर किटकिट सोमय्या काही दिसत नाहीये. किटकिट सोमय्या कुठे गायब झालाय माहित नाही. जेव्हापासून चित्रपट प्रसिद्ध झालेत तेव्हापासून किटकिट सोमय्या तडीपार आहेत. असो, पण ह्या माणसांची नावं येत आहेत. किटकिट सोमय्यांनी बाहेर आलं पाहिजे, या सर्वांना उत्तर दिली पाहिजेत. जे हातोडे घेऊन तिकडे दापोलीमध्ये साई रिसॉर्टवर, अनिल परब साहेबांच्या साई रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी जात होते, त्या सोमय्यांनी या सगळ्यावर उत्तरं द्यावीत. कारण तुम्हीच सारे महाभाग तुमच्या भ्रष्टाचारी जुमला पार्टीमध्ये भरलेले होते. आता त्यांची पहिल्या यादीमध्ये नावं देखील येत आहेत. पण दुर्दैव असं, उद्धव साहेब वारंवार एक गोष्ट सांगतात, मला दया वाटते. उद्धव साहेब वारंवार म्हणतात मला दया वाटते त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची. कीव येते मला, कारण तुम्हाला आता या सगळ्या आयारामांची हाजी हाजी कशी करायची, यांच्या सतरंजा कशा उचलायच्या, या सतरंजा उचलण्यामध्ये एक एक्सपर्ट कसं व्हायचं, तरबेज कसं व्हायचं, यासाठी तुम्हाला तर शिकवण्या लावाव्या लागतील. त्याचंच उदाहरण काल 195 नावामध्ये ज्यावेळेस कृपाशंकर सिंहाचं नाव येतं, पण विचार करा गडकरी साहेबांचं त्यामध्ये नाव नसतं. हा काय संदेश आहे? भारतीय जनता पक्ष नेमका काय संदेश देऊ पाहतय, कुणाला देऊ पाहतय? जुन्या निष्ठावंतांना देऊ पाहतय का? विचार करा तुम्ही. असो, आता आज म्हणे अकोल्यामध्ये एका हॉटेलमध्ये जवळपास 1.5-2 तास झाले चर्चा चालू आहे. महायुतीच्या जागा वाटपांच्या बाबतीत चर्चा चालू आहे, तीही अकोल्यामध्ये. विचार करा, आता अजित पवार टोळीने किंवा शिंदे गटाने किंवा शिंदे टोळीने म्हणा, गटही नाही तो, यांनी कुठले उमेदवार द्यावेत, ते उमेदवार कुठल्या चिन्हांवर लढतील, जी चिन्ह मागवून घेतलीत ना चुनाव आयोगाकडनं, त्या चिन्हांवर लढतील की कमळावर लढतील, या सगळ्यांच्या बाबतीत तिथे चर्चा चालू आहे. आजवर असं कधी घडलं नव्हतं की शिंदे टोळी असेल किंवा अजित पवार गट असेल यांना काय असा शब्द दिला नव्हता की तुमचे उमेदवार महायुती किंवा महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील कोण असणार ते. ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती, शिवसेनेचा जो कोणी उमेदवार असेल तो शिवसेना ठरवायची, भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार ठरवायची आणि शिवसेना शिवसेनेचा उमेदवार ठरवायचे. आज हे शिंदे टोळी स्वतःला ते बुरखे घातलेत त्यांनी आणि ते असे मास्क लावलेत, शिवसेना नावाचे, धनुष्याच्या नावाचे जे मास्क लावलेत ते मास्क देखील फाटलेत. तुम्हाला तुमचा उमेदवार ठरवायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते, ते अप्रुव्हल घ्यावं लागतं त्या अमित शहांचं, की माझा उमेदवार हा असेल, साहेब घेऊ का मी याला, साहेब याला उमेदवारी देऊ का साहेब. ही नावं चिटकवलीत तुम्हाला फक्त. हे बुडबुड आहेत, फुटणार, फार लवकर फुटणार. पण विचार करा, एक गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा, ज्या ठिकाणी शिवसेनेच्या 18 उमेदवारांची नावं जाहीर झालीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 18 उमेदवारांची किंवा कमीत कमी त्या जिल्ह्यांची, त्या लोकसभा क्षेत्रांची नावं जाहीर झाली आहेत, त्या ठिकाणी ना भारतीय जनता पक्ष ना शिंदे टोळी दोघेही त्या जागांपासून दूर पळतायत. तुम्ही पहा, मी तुम्हाला अजित पवार गटाच्या संभाव्य जिथे ते इच्छुक आहेत अशा लोकसभा मतदारसंघांची नावं वाचून दाखवतो. तुम्हाला अंदाज येईल नेमकं काय प्रकरण आहे हे, आणि मग मला काय सुचवायचं हे देखील तुम्हाला त्याचा अंदाज येईल. अजित पवार गटाला बारामती असेल, रायगड असेल, शिरूर असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, बुलढाणा असेल, गडचिरोली असेल, माढा असेल, सातारा असेल, या अशा जागांवर अजित पवार गट आपला उमेदवार उतरवणार आहे किंवा 19-20चा फरक राहील. आता तुम्ही विचार करा, याच्यातल्या सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवतोय, जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळी दोघेही पळ काढतायत. कारण ह्यांना माहितीये या अशा परिस्थितीमध्ये, या अशा काळामध्ये शिवसेनेच्या विरोधात जर आपला उमेदवार असेल, उमेदवार पडल्यात जमा आहे.
हे आजच कन्फर्म सांगतो मी तुम्हाला. आणि ह्यांना, कारण राजकारणात मुरलेली माणसं आहेत, यांना ह्या सगळ्या गोष्टीची चांगली कल्पना आहे. शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणं म्हणजे आपला पराभव करून घेणं. त्यापेक्षा इतर सोप्या जागांची चाचपणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे. 1.5-2 तास अकोल्यामध्ये जे चाललंय ते चाललंय, ठीक आहे, पण लक्षात घ्या, काही होऊ शकतं. देवेंद्र फडणवीसांना देखील खासदारकीला उतरवलं जाऊ शकतं बरं का. कुणाचे पत्ते कधी कुठे कापले जातील. अचानक उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं होतं, हेही तुम्हाला लक्षात असायला हवं. अचानक ज्याला माहित नव्हतं जो मुख्यमंत्री बनणार तो मुख्यमंत्री बनला. ज्याला वाटलं एखादा उपमुख्यमंत्रीपद पदरात पडेल तो मुख्यमंत्री बनतो. विचार करा, हे काही होऊ शकतं. आणि इतकं सोपं नाही तुम्हाला मुख्यमंत्री पद मागणं. गद्दारीच्या जीवावर मुख्यमंत्री ह्या भ्रष्टाचारी जुमला पार्टीकडनं मुख्यमंत्री पद मागणं हे सोपं एक वेळ. कारण वन टाइम ही ऑफर वन टाइम होती, एकदाच लागू होते ही ऑफर, परत ही ऑफर मिळत नाही. ती वन टाइम तुम्हाला मिळाली. पण आता त्याच पार्टीच्या वरिष्ठांकडनं तुम्ही तुमच्या सोबत आलेल्या 13 खासदारांची ती यादी देऊन दाखवा. त्या खासदारांचे लोकसभा मतदारसंघ सांगून पहा फक्त की माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवून हे 13 जण आलेले आहेत. काय करू यांचं पुनर्वसन मी नेमकं कुठे करू हा प्रश्न जरा विचारून पहा. मग तुम्हाला कळेल या 13 जणांचं भविष्य. तुम्हाला स्वतःसाठी मुख्यमंत्री पद मिळालं हे इतकं सोपं पडलं तुम्हाला, पण ह्या 13 जणांसाठी तुम्ही खासदारकीचे तेच वॉर्ड, तेच लोकसभा मतदारसंघ मागून पहा. कारण भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 35 ते 37 जागांपर्यंत जागा ठरलेल्या आहेत. मग आता स्वतः लढवायच्या किंवा ह्यांच्यातलं घेऊन कमळावर लढवायच्या. पण कमळाच्या चिन्हावर जवळपास 35 ते 37 जागा ह्या लढल्या जाऊ शकतात. मग विचार करा, मग ह्यांच्याकडे राहिलं काय. जास्तीत जास्त 35 ते 37 म्हटलं तर 8 आणि 5 13 जागा. त्यामध्ये शिंदे टोळीकडे स्वतःकडे विद्यमान 13 खासदार आहेत. आपल्याकडे आलेल्या खासदारांना तुम्ही आजही आश्वस्त करू शकत नाही, कारण भावना गोळीची तडफड आम्ही पाहतोय. आम्ही लोखंडेची तडफड पाहतोय नाशिकच्या, त्यानंतर आम्ही तडफड पाहतोय राहुल शेवाळेची. अशा अनेक तुमच्या खासदारांची आम्ही तडफड पाहतोय. त्यांना त्यांच्या वाशिम यवतमाळ असेल, हे नाशिक असेल, अशी अनेक उदाहरणं आहेत. एक कोल्हापूरची जागा देखील आहे, हातकणंगलेची जागा देखील आहे. यांच्या तडफडी आम्ही पाहतोय की आम्ही ही काय चूक करून बसलो. आज त्यांना त्यांची खासदारकी मिळेल की नाही ती जागा फक्त लढवण्यासाठी. जिंकणं दूर राहिलं, जिंकणं हा पराभव किंवा विजय हा नंतरचा भाग राहिला, पण ती जागा तरी मागून दाखवा. तुम्हाला 7 ते 8 जागा सुटण्याची शक्यता आहे. मग या 13 जणांचं पुनर्वसन कुठे होणार हा साधा प्रश्न आहे. अजित पवार गटाचं पण जे काय असेल ते पाहून घेतील. पण ह्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या लोकांना जो शब्द दिला होता. आणि आज आणखी एक महत्वाची गोष्ट ठाणे लोकसभेविषयी मला तुम्हाला सांगायचं. ठाणे लोकसभेमध्ये रवींद्र फाटक हे उभे राहणार होते. कालपर्यंत याची चर्चा होती. आता पुन्हा आजच्या ह्या बैठकीनंतर ठाणे लोकसभा पुन्हा शिंदे गट भारतीय जनता पक्षाच्या माथ्यावर मारतोय. कारण जितके काही सर्वे झाले गेल्या 3 ते 4 दिवसात प्रत्येक मीडियाचे सर्वे झाले, प्रत्येकाने हा सर्वे टाकला. तुम्हाला जर आज ठाण्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर तुम्ही कुणाला निवडून द्याल. मग त्यात मनसेचा असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिंदे टोळी, भारतीय जनता पक्ष, असे अनेक पर्याय दिले गेले. प्रत्येक सर्वे म्हणजे जर ॲव्हरेज काढला ज्या 8 ते 10 सर्वेंचा, अगदी कालचा मुंबई तकचा देखील सर्वे आहे. छोटे मोठे चॅनल्स तर आहेत, पण जे नावाजलेले चॅनल्स आहेत, नावाजलेल्या वृत्तवाहिन्या आहेत, त्यांचे देखील सर्वे झाले. ॲव्हरेज जर काढला तर 90% पुढे सर्वसामान्य जनता म्हणते राजन विचारे हे ठाण्याचे खासदार पुन्हा निवडून येणार आहेत. हा विश्वास येतो कुठून? कोण देतं हा विश्वास? कशासाठी? लोकांचा हा ओढा शिवसेनेच्या मागे कशासाठी आहे? खासदारांची कामं तर आहेच आहेत. दिवस रात्र खासदार आपल्या कामांची उद्घाटन करतायत. जी कामं संकल्प त्यांनी पूर्णत्वास नेले, तडीस लावले, त्या सर्वांची उद्घाटन स्वतः करतायत. गेल्या कित्येक दिवसांपासून पहा, अगदी रेल्वे स्टेशनच्या कामांपासून रस्त्यांच्या कामांपर्यंत, जोड रस्त्यांपासून पाण्याच्या टाक्यांपर्यंत मोठी कामं ते छोटी कामं, सारी कामं ते करतायत. कामांचं तर आहेच, पण शिवसेनेचा जो झंझावात आहे, शिवसेनेचं हे जे वातावरण चालू, या सगळ्यांची एक मूठ बनलेली आहे.
एकजूट बनलेली आहे, ती सारी खासदारांच्या पाठीशी उभी आहे. आता आजची अशी परिस्थिती आहे ठाण्यामध्ये सध्या, जर तुम्ही खासदारकीला ठाण्यामधनं जे म्हणतायत ना, नरेंद्र मोदी गांधीनगरमधून उभे राहणार आहेत, मागच्या वेळेस वाराणसीतून उभे राहिले होते, अहमदाबादेतून उभे राहिले होते, जिथून कुठून असतील, जर नरेंद्र मोदी ठाण्यातून जरी येऊन उभे राहिले ना, तर नरेंद्र मोदींना देखील पराभवाचा सामना करावा लागू शकतो. नरेंद्र मोदींचा जर ठाण्यामधून जर कोणी पराभव करू शकेल, किंवा या देशामध्ये सध्या जर कोणी पराभव करू शकेल, ती ठाणे लोकसभा आहे. नरेंद्र मोदींचा पराभव ठाण्यातून होईल, इतकी घाणेरडी परिस्थिती ठाण्यामध्ये आहे. शिंदे टोळीचीही, भारतीय जनता पक्षाची, अजित पवार गटाचं ठाण्यात अस्तित्वच नाही, तो विषयच नाही. अजित पवार गटाचं अस्तित्व नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं अस्तित्व आहे, पण अजित पवार गटाचं ठाण्यामध्ये अस्तित्वच नाही. शिंदे टोळीचं आम्ही बघून घेऊ, ही अशी घाणेरडी परिस्थिती. पण शेवटी लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हा काळ इतका वाईट आहे. काल परवाच ते उदाहरण पहा, सुप्रीम कोर्टामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया काय म्हणते इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय. स्टेट बँक ऑफ इंडियाला आदेश होते माननीय सुप्रीम कोर्टाचे 7 मार्च पर्यंत तुम्ही जे काही इलेक्ट्रॉल बॉन्ड 16,000 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे काही विकले त्याचा एक तपशील सादर करा. माननीय सुप्रीम कोर्टासमोर तो एक तपशील सादर करा, त्यात नावांसकट आम्हाला पाहिजे कोणाला किती पैसा गेला. जो त्यांनी सांगितला होता मागे, मला वाटतं 16,000 कोटींपैकी 7.5 ते 8,000 कोटी रुपये एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत लोकांच्या देणग्या, त्याही इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपात. पण ते कोणी दिले याचा तपशील कुठेही नव्हता. तर हा तपशील आम्हाला उघड पाहिजे आहे, हे माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. आता स्टेट बँक ऑफ इंडिया काय म्हणते बघा, 8,000 कोटी भारतीय जनता पक्षाला मिळाले, म्हणजे 50% जास्त रक्कम भारतीय जनता पक्षाला या सबंध प्रोसेस मधून मिळालेली आहे. त्यानंतर उरलेल्या पैशांपैकी 700 ते 800 कोटी, फक्त बघा दोघांमध्ये फरक किती आहे, फक्त 700 ते 800 कोटी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला. अशा करून सगळ्या पक्षांची छोटी नावं आहेत. देशामध्ये जवळपास 10 ते 11,000 रजिस्टर्ड पक्ष आहेत. मग तुम्ही मला सांगा, भारतीय जनता पक्ष 50%, आणि ही नावं द्यायची ज्यावेळेस वेळ आली, 7 मार्च जवळ आली, भारतीय स्टेट बँक काय म्हणते माहितीये का, माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला ही मुदत थोडी वाढवून देण्यात यावी, या सगळ्यामध्ये थोडा वेळ जाईल, त्यामुळे आम्हाला ही मुदत वाढवून देण्यात यावी. आणि ही मुदत आम्हाला कधीपर्यंतची पाहिजे माहिती, ही सगळी माहिती सादर करण्यासाठी आम्हाला ही मुदत पाहिजे 30 जून पर्यंत. समझ रहे हो ना, समझ रहे हो मैं क्या बोल रहा हूं, समझ रहे हो आप, आपको समझना पड़ेगा ये सब क्या चल रहा है, आपको समझना पड़ेगा. लक्षात घ्या 30 जून, कशासाठी 30 जून, कारण 30 जून पर्यंत निवडणुका ह्या लागून संपल्या देखील असतील. 30 जून, मग निवडणुकांच्या नंतर काय धिंगाणा घालायचं घाला, काय बदनामी करायची ती करा. बरोबर 5व्या वर्षाच्या शेवटाला, म्हणजे बरोबर 2029च्या सुरुवातीला ज्यावेळेस पुन्हा निवडणुका असतील, आम्ही काहीतरी नवीन घडवू. मागच्या वेळेस पुलवामा बालाकोट झालं, त्याच्या अगोदर अण्णा हजारे झोपले होते, त्याच्यानंतर आता राम मंदिर झालं, पुढच्या वेळेस काहीतरी नवीन घेऊन येऊ. 5 वर्षात काय केलं, कोविडमध्ये किती माणसं ह्यांच्यामुळे गेली, लाखांनी माणसं ह्यांच्यामुळे गेली, त्यावर आपण काहीच विचार करणार नाही. आपल्या घराघरातली माणसं गेली, अंधभक्तांच्या घरातली सोडा, त्यांच्या घरातली माणसं काय, त्यांच्या घराला जरी विकून खाल्लं ना तरी ते हर हर मोदी, घर घर मोदी करतील. त्यांचं सोडून द्या, त्यांच्याविषयी बोलून काही संपलं. ते मनुष्य जातीच्या त्या पलीकडे गेलेले आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारचा भस्म झालेला आहे, तो एक भानामती झालेली आहे, ब्रेन वॉशिंग म्हणतात त्याला. संपले, ही माणसं संपली, ही ह्या जगाच्या त्या पलीकडे गेलेली आहेत. तुम्हाला आणखी एक साधंसं उदाहरण देतो. अमरावती लोकसभा मतदारसंघ ही जागा राखीव कोट्यातली आहे. या राखीव कोट्यातल्या जागेतून नवनीत राणा ज्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ती जागा लढतात, ते जात प्रमाणपत्र हे अवैध ठरलं गेलं. आता कित्येक वर्षांपासून तिथे लढा चालू आहे. आता महाराष्ट्र सरकारने देखील, त्या दिवशी तुम्ही पाहिलं असाल, महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या जात प्रमाणपत्राला व्हॅलिडिटी देण्यासाठी नकार दिलेला आहे. कारण ते जात प्रमाणपत्र पंजाबचं आहे, ते इथे लागू होऊ शकत नाही, आणि तसं करता देखील येत नाही, कायद्यात ते बसत नाही. आता ह्या नवनीत राणांचा निकाल देखील राखून ठेवला गेलेला आहे. खरं तर त्यांचा पुढच्या लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या अगोदर हा निकाल लागला म्हणजे मिळवलं. या अशा प्रकारचे निकाल भरपूर काही गोष्टी बदलवून जात असतात. त्यामुळे आमचा कोर्टावर विश्वास आहे, डी.वाय. चंद्रचूड साहेबांच्या साऱ्या धोरणांवर आमचा विश्वास आहे. डी.वाय. चंद्रचूड साहेबांनी जी मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेमध्ये, कारण बघा शेवटी
हा राजकीय भ्रष्टाचार देशातल्या सर्व भ्रष्टाचारांचा उगम स्रोत आहे, मी वारंवार सांगतोय. डी.वाय. चंद्रचूड साहेबांनी ज्यावेळेस चंदीगड महानगरपालिकेच्या त्या मेयरला हटवलं होतं, जो बेकायदेशीरपणे तो मेयर बसला होता त्याला हटवलं. त्यानंतर ह्यांच्या केसवर त्यांनी विरोधात निकाल दिला, इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतर नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या बाबतीत देखील विरोधात निकाल दिला. या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक आशेचा किरण दाखवून जातात, पण ह्या वेळेत होणं हे तितकंच गरजेचं आहे. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय, पण लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल, ह्यांच्यामध्ये एक भयंकर आतून एक धुसफूस चालू आहे की मी कुठली जागा लढू. सध्या महाराष्ट्रामध्ये एकही जागा आम्हाला सेफ दिसत नाही. स्वतः भारतीय जनता पक्ष आपल्या विद्यमान 23 खासदारांपैकी जवळपास 10 ते 11 खासदार गमावणार आहे. शिंदे टोळीचं, अजित पवार गटाचं सोडूनच द्या, स्वतःच्या विद्यमान खासदारातनं 10 ते 11 खासदार गमावणार आहे. इतकी घाणेरडी परिस्थिती या भारतीय जनता पक्षावर आलेली आहे. आज त्याचीच सारी खलबत त्या अकोल्यातून चालू आहे. पाहूया, जे जे बाहेर येईल ते तुम्हा सर्वांसमोर आहे असं घेऊन येण्याचा मी यथोचित प्रयत्न करेन. तुर्तास रजा घेतो. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.